शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आता हा जो ऊस बघत आहात हा बघा ऊस. आज दिनांक 31 ऑक्टोबर असून आज नवीन बियाणे मळ्यामध्ये आलेला आहे. हा बियाण्यासाठी लागवड केलेला ऊस आहे. तुम्ही बघू शकता हा ऊस ही गुजरातची नवसारीची नवीन व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचं नाव आहे CON 13-0-72. अतिशय चांगला वाण आहे. आज आता आपण जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. हा ऊस कसा आलाय, अतिशय चांगली वाढ आहे. अमजद मुजावर हे किसान हायटेक नर्सरी जांभळी येथे चालवतात. तर त्यांनी गुजरातच्या बियाणं पुरवायच्या हिशोबानं ही व्हरायटी लागवड केलेली आहे. तर दादा तुम्ही ह्या जरा बियाण्यासंबंधून आणलेलं आहे बियाणं. हे गुजरात मधून आणलेलं व्हरायटी. तर एक नंबर म्हणजे शेतकऱ्याने समाधान आहे. शेतकरी व्हरायटीची ग्रोथ चांगली आहे, फुटवा चांगला आहे, वाढ चांगली आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि नवसारीत मधनं रिसर्च सेंटर मधनं आणलेली ही व्हरायटी आहे. अतिशय चांगली ग्रोथ आहे. तर तुम्ही जरूर संपर्क साधा. नवीन व्हरायटीसाठी आपल्याला फोन करा. नमस्कार. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आता हा जो ऊस बघत आहात हा बघा ऊस. आज दिनांक 31 ऑक्टोबर असून आज नवीन बियाणे मळ्यामध्ये आलेला आहे. हा बियाण्यासाठी लागवड केलेला ऊस आहे. तुम्ही बघू शकता हा ऊस ही गुजरातची नवसारीची नवीन व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचं नाव आहे CON 13-0-72. अतिशय चांगला वाण आहे. आज आता आपण जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता हा ऊस कसा आलाय, अतिशय चांगली वाढ आहे. अमजद मुजावर हे किसान हायटेक नर्सरी जांभळी येथे चालवतात. तर त्यांनी गुजरातच्या बियाणं पुरवायच्या हिशोबानं ही व्हरायटी लागवड केलेली आहे. तर दादा तुम्ही ह्या जरा बियाण्यासंबंधी सांगा की हे कुठून आणलेलं आहे बियाणं. हे गुजरात मधून आणलेलं व्हरायटी. तर एक नंबर म्हणजे शेतकऱ्याने समाधान आहे. शेतकरी व्हरायटीची ग्रोथ चांगली आहे, फुटवा चांगला आहे, वाढ चांगली आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि नवसारीत मधनं रिसर्च सेंटर मधनं आणलेली ही व्हरायटी आहे. अतिशय चांगली ग्रोथ आहे. तर तुम्ही जरूर संपर्क साधा. नवीन व्हरायटीसाठी आपल्याला फोन करा. नमस्कार.